हॅलो हॅलो आले का सर्वजण? चला आपण लेक्चर सुरुवात करू का? आपलं जे काही लेक्चर सुरू आहे ते आहे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स वरचा आपला लेक्चर आहे. कालच्या लेक्चर मध्ये आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स डेफिनेशन and organometallic compound, then ionic character of organometallic compound. In this ionic character, the central metal atoms is electropositive in nature. Then reactivity of organometallic compounds depend upon the ionic character of carbon metal bond. More is the ionic character of carbon metal bond, more will be the reactivity of organometallic compound. More is the ionic character of carbon metal bond, more will be reactivity of organometallic compound. Thus, highly ionic compounds such as organomagnesium or organolithium or organopotassium compounds are among the most reactive organometallics. हे आपण पाहिलं होतं की जेवढी आयनिक कॅरेक्टर त्या बॉन्ड मध्ये जास्त असेल तेवढं तो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स हा काय असेल हायली रिएक्टिव्ह असेल किंवा रिएक्टिव्ह जास्त असेल. त्याच्यानंतर ऑर्गॅनोमॅग्नेशियम कंपाऊंड्स पाहिले होते आपण. इन दिस ऑर्गॅनोमॅग्नेशियम कंपाऊंड Victor Ignatz discovered the organomagnesium compound, and generally it is called as the RMGX, called as the Ignatz reagent. Of all these organometallic compounds known as the Ignatz reagent are the most important reagents by virtue of its significant and wide applications. Most of the organometallic compounds of all classes can be synthesized from Ignatz reagent. For these remarkable contributions to synthetic organic chemistry, Ignatz won the half of the Nobel Prize in 1912. 1912 मध्ये हे रिग्नार्स रिएजंट शोधून काढल्यामुळं व्हिक्टर रिग्नार्स यांना नोबेल प्राइज हाफ नोबेल प्राइज काय झालं त्यांना मिळालं होतं. हे आपण जनरली इथपर्यंत वाटतंय पाहिलं होतं. त्याच्यानंतर सिंथेसिस पाहिलं होतं. हाऊ टू सिंथेसाइज द मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड्स, त्याला कंप्लीट इज कॉल्ड एज द रिग्नार्स रिएजंट. हाऊ टू सिंथेसाइज द रिग्नार्स रिएजंट हे सुद्धा काय करतात आपण सिंथेसाइज पाहिलं होतं. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन्स पाहिले होते. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स सुद्धा आपण कालच्या लेक्चर मध्ये आपण झालं होतं. त्याच्यानंतर सिंथेसिस मध्ये पाहिलं होतं की सिंथेसिस ऑफ अल्केन्स, सिंथेसिस ऑफ हायर अल्केन्स, त्यानंतर सिंथेसिस ऑफ अदर ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स हे काय झालं होतं कालच्या लेक्चर मध्ये आपलं थोडं झालं होतं. देन रिएक्शन विथ फॉर्माल्डेट्स पण काय केलं होतं आपण संपूर्ण होतं काल. रिएक्शन्स विथ फॉर्माल्डेट. इन दिस रिएक्शन्स व्हेन Ignatz reagent is reacted with the formaldehyde compound or any formaldehyde, then in first step it gives the intermediate, and after hydrolysis of the intermediate, then there is formation of the
Hello. When aldehyde is reacted with Grignard reagents, then there is formation of the primary alcohols. When other than aldehyde or other than formaldehydes, if we have to react with the acetaldehydes, then it gives the secondary alcohols or the isopropyl alcohols. Next slides. See here, reaction of Grignard agents with the ketones. Reaction of Grignard agents with the ketones or the secondary aldehydes, cyanides. एक मिनिट. Here, reaction with the acetaldehyde. If we have to react the Grignard agent with the acetaldehyde सोबत जर आपण जर reaction केली, then there is formation of the secondary alcohol. आणि मी तुम्हाला काल सांगितलं होतं की याचे जे मेकॅनिझम जे येतं ते मेकॅनिझम खूप महत्वाचे तर मेकॅनिझम लक्षात ठेवा. बाकी रिग्नर्स एजंट्स किंवा ऑर्गॅनिमेटिक कंपाऊंड्स मध्ये आपल्याला जास्ती अभ्यास करायची जास्त काही गरज पडणार नाही जर आपण मेकॅनिझम वर जर लक्ष दिलं तर. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय करायचं आपल्याला, जो काही आपला रिग्नर्स एजंट आहे तो रिग्नर्स एजंट वरचा मिथिल ग्रुप असेल, अल्किल ग्रुप असेल, अरिल ग्रुप असेल तर याला न्यूक्लोफाइल मीन्स इट्स हॅव्हिंग अ निगेटिव्ह चार्ज, याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. आणि जो मेटल आयटम्स त्याला अटॅच आहे त्याच्यावर चार्ज असतो पॉझिटिव्ह चार्ज असतो. जो मेटल आयटम्स त्याच्यावर काय असतो पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग ज्यावेळेस तो न्यूक्लोफाइल काय करतो त्या कार्बनवर अटॅक करत असतो कोणत्या ज्याच्यावर जिथं पॉझिटिव्ह सेंटर येते तिथं अटॅक करतो आणि मग तो ओ ग्रुप काय करतो एमजीएक्स काय करतो त्याच्यावर अटॅक करून घेतो. देन देर इज फॉर्मिंग आणि हायड्रोलायसिस केल्याच्या नंतर तो ओ ग्रुप किंवा ऑक्सिजन काय करतो परत हायड्रोलायसिस मधला एक हायड्रोजन काय करतो तो सगळा अट्रॅक्ट करतो. and then there is formation of the secondary alcohol. तिथे काय होते secondary alcohol तिथे काय तयार होतात किंवा secondary alcohol तिथे generally तयार होतात. For example, methyl magnesium bromide react with the acetaldehyde giving the isopropanol. Then there is formation of the isopropanol or a secondary alcohol generally तिथे तयार होतात. Then the next reaction, see here, reaction with the ketones. In this ketones group, when Grignard agents is reacted with the ketones to produce the tertiary alcohol. ज्यावेळेस कीटोन सोबत जर रिग्नर्स एजंट जर रिएक्ट झाला तर तिथे काय होईल की पहिल्यांदा इंटरमिडिएट स्टेप तयार होईल किंवा इंटरमिडिएट प्रोडक्ट आपल्याला मिळेल आणि तो इंटरमिडिएट प्रोडक्टचं जर हायड्रोलायसिस केलं आपण देन वी हॅव टू गेट द टर्सरी अल्कोहोल. तिथे काय म्हणतात आपल्याला टर्सरी अल्कोहोल मिळते. सो सी हिअर फॉर एक्झाम्पल methyl magnesium bromides react with the acetone. Methyl magnesium bromide is reacted with the acetone. Then in first step it gives the intermediate products. जो का आपल्या स्क्रीनवर तुम्हाला प्रोडक्ट आहे तो आहे हा बघा इथं इंटरमिडिएट प्रोडक्ट, हा इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे आणि त्याचं जर हायड्रोलायसिस जर केलं आपण हायड्रोलायसिस जर झालं तर देन देर इज फॉर्मेशन ऑफ द टर्सरी अल्कोहोल. तर इथे काय होतं आपल्याला टर्सरी अल्कोहोल मिळते. आता पहा आपण याचं मेकॅनिझम शॉर्टली याचं मेकॅनिझम पाहू कारण की मी सांगितलं तुम्हाला की मेकॅनिझम खूप महत्वाचं आहे. रिएक्शन कशी फॉर्मेशन होती तर रिएक्शन पाहायच्या एकदम सोप्या पद्धतीने मेकॅनिझम समजून सांगतो काय होत असतं काय होत असते. सी consider this is the acetone or the structure of acetone. हे काय आपलं acetone आहे. ऍसिटोनचा फॉर्म्युला काय असतं CH3C11O CH3 हा ऍसिटोनचा फॉर्म्युला आहे. आपला रिग्नर्स रिएजंट कोणता आहे CH3MgBr. मी सांगितलं तुम्हाला की CH3MgBr मधला Mg जो मेटल आयटम असतो मेटल आयटम्स कसा असतो मेटल प्रेझेंट इन अ पॉझिटिव्ह स्टेट मेटल असतो पॉझिटिव्ह आणि जो काही CH3 ग्रुप असेल तो असतो इट इज कॉल्ड एज द निगेटिव्ह. निगेटिव्ह कशामुळे असतो कारण की त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्या कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही मॅग्नेशियम पेक्षा जास्त असते म्हणून त्याच्यावर चार्ज कोणता असतो निगेटिव्ह चार्ज येतो आणि मॅग्नेशियमची किंवा त्या मेटलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असते कमी असते म्हणून तर चार्ज कोणता कमी येत हा लक्षात. तर मग आता इथे काय होईल व्हेन कीटोन आता कीटोनचं स्ट्रक्चर पहा सी द स्ट्रक्चर ऑफ कीटोन. कीटोन मध्ये दोन CH3 ग्रुप अटॅच येतं हा एक CH3 ग्रुप अटॅच येतं हा एक CH3 ग्रुप अटॅच आहे. इन दिस टू CH3 ग्रुप or in these two CH3 group
या दोन्ही CS3 ग्रुप मध्ये CS3 ग्रुप हे कोण अटॅच आहे तिकडे कार्बन ॲटमला अटॅच येतं आणि कार्बन इज डायरेक्टली बॉन्डेड टू द ऑक्सिजन. See here, it's very important. Carbon is directly bonded to the oxygen. It means that electronegativity of oxygen is greater as compared to the carbon. कार्बन पेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त कोणाची असणार आहे, ऑक्सिजनची असणार आहे. ऑब्विसली ऑक्सिजन कॅरी अ निगेटिव्ह चार्ज आणि कार्बन कॅरी अ पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून इथं काय होतं, कार्बनवर काय ते पॉझिटिव्ह चार्ज येत असतो. मग पॉझिटिव्ह चार्ज झाला मी काय की एक पॉझिटिव्ह घ्यायचा रिएक्टरचा, दुसरा काय करायचा निगेटिव्ह घ्यायचा आणि त्याला जोडण्याचा प्रयत्न करायचा. आता रिग्नॉस रिएजंट मधला CS3 जो आहे तो CS3 काय होईल हे बघा, डायरेक्टली कुठे अटॅक करत या कार्बनवर अटॅक करत. इथं अटॅक केला तर अटॅक केल्याच्या नंतर CS3 हा या कार्बनला अटॅच होईल. म्हणजे ऑलरेडी CS3 दोन ग्रुप त्या कार्बनला अटॅच येतं. तिथं रिग्नॉस रिएजंट मधला एक CS3 डबल तिथं अटॅच होईल. म्हणजे टोटल नंबर ऑफ 3 ग्रुप्स काय झाले तिथं अटॅच झाले. कुणाला त्या कार्बन ॲटम्सला 3 ग्रुप्स ते आणि O जो असं झालं यात CH2O मधला एक बॉन्ड ब्रेक होऊन, कारण की कार्बनची व्हॅलेन्सी ही 4 असते, तिथं 5 व्हॅलेन्सी मध्ये तो स्टेबल राहत नाही. म्हणून काय करणार तू एकचं कन्व्हर्जन हा बॉन्ड शिफ्ट होऊन तू कोणाला अटॅच होणार आहे, MgBr ला अटॅच होईल. हा बॉन्ड शिफ्ट होऊन तू काय होईल, MgBr ला अटॅच होईल. म्हणून देन देर इज इन अ intermediate structure or in a intermediate product CS3 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 आणि कार्बन MgBr पॉझिटिव्ह इथं काय होईल, OMgBr इथं काय होईल लगेच याच्यासोबत इथं अटॅचमेंट होईल याची COMgBr, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. When we done the hydrolysis of this intermediate product, hydrolysis म्हणजे काय म्हणतो आपण, H2O सोबत त्याची रिएक्शन HO समजा फॉर कन्सिडर हा O आणि दुसरा कास्ट H असतो. मग O निगेटिव्ह OH मधला हायड्रोजन कॅरी अ पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन कॅरी अ निगेटिव्ह चार्ज. डबल हा O मायनस किंवा O निगेटिव्ह चार्ज काय करतो, या ऑक्सिजनला घेतो आणि MgBr आणि इकडे OH हे ग्रुप काय होत असते बाहेर पडत असते हायड्रोलाइसिसच्या नंतर. म्हणून पहा खाली या एरोच्या खाली जर आपण पाहिला असेल, देन Cr मायनस MgOHBr हा काय झाला रिएक्टंटच्या बाहेर पडला आणि आपला जो इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे तिथे काय आला OH आला. इट मीन्स दॅट इट गिव्ह द टर्सरी अल्कोहोल. आता सोपं लक्षात ठेवा, when formaldehyde is reacted with the Grignard reagent, then there is formation of primary alcohol. When acetaldehyde is reacted with the Grignard reagent, then there is formation of the secondary alcohol. When ketone is reacted with the Grignard reagent, then there is formation of the tertiary alcohol. म्हणजे अशा पद्धतीने आपण रिग्नार्ड रिएजंटचा उपयोग करून जवळपास 3 अल्कोहोल किंवा 3 टाईपचे अल्कोहोल तिथे काय करू शकतो आपण बनवू शकतो. पहिला असेल प्रायमरी अल्कोहोल. इफ वी हॅव टू प्रिपेअर द प्रायमरी अल्कोहोल, देन रिएक्ट रिग्नार्ड रिएजंट विथ द फॉर्माल्डिहाइड. जर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल पाहिजे असेल तर आपण काय करायचं, सेकंडरी अल्कोहोल जर पाहिजे असेल तर ॲसिटाल्डेहाइड सोबत रिएक्ट करायचं आणि टर्सरी अल्कोहोल जर आपल्याला पाहिजे असेल तर रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन कशासोबत करायची, ॲसिटोन सोबत करायची. लक्षात, या तीन रिएक्शन लक्षात ठेवा, कारण की तिन्ही रिएक्शन वर एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. प्रायमरी अल्कोहोल बनवायचं तर रिएक्टंट कोणता असेल, सेकंडरी अल्कोहोल बनवायचं तर रिएक्टंट कोणता असेल आणि टर्सरी अल्कोहोल बनवायचं तर रिएक्टंट कोणता असेल. लक्षात. देन वी विल गो अहेड. पुढचा टॉपिक पाहू आपण आता. See here, reaction with the ethylene oxide. Ethylene oxides, या इथिलीन ऑक्साइडलाच काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड एज द इपॉक्साइड्स. इथिलीन ऑक्साइडला काय म्हणतो आपण जनरली इपॉक्साइड आपण तिथे म्हणत असतो. रिएक्शन ऑफ इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घ्या किंवा इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घ्या, हे सगळेच्या सगळे कसे असतात, इट इज कॉल्ड एज द सगळे सगळे रिग्नार्ड रिएजंट्स म्हणून ऍक्ट होतात. लक्षात. आता मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड्स ज्यावेळेस इथिलीन ऑक्साइड सोबत काय होईल, रिएक्ट होईल, देन देर इज फॉर्मेशन ऑफ द इंटरमिडिएट प्रोडक्ट आणि फायनली वी गेट द प्रोपाइल अल्कोहोल. तिथे काय होईल की एन प्रोपाइल तिथे तयार होत असतो. एन प्रोपाइल काय होईल तिथं तयार होईल. हाऊ इट इज प्रिपेअर्ड, सी हिअर. पहिले घेतलं आपण रिग्नार्ड रिएजंट CS3MgBr. CS3MgBr मधलं तुम्हाला सांगितलं CS3 कोणता चार्ज असतो, इकडं निगेटिव्ह चार्ज असतो. आपल्याला तर काहीच माहित नाही, फक्त आपण काय करतो बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग फक्त इथं करायचं. CS3MgBr घेतला, CS3 मधला मायनस जो आहे तो मायनस असतो आणि Mg काय असतो पॉझिटिव्ह असतो. आता CH2OH, आता इकडे पहा CH2 आणि इकडे O आहे, याला म्हणतो आपण इथिलीन ऑक्साइड और इट इज कॉल्ड एज इपॉक्साइड. इपॉक्साइड किंवा इथिलीन ऑक्साइड म्हणतो आपण त्याला. तर या इथिलीन ऑक्साइड पैकी
ऑक्सिजनवर चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. या दोन्ही कार्बनवर कोणता चार्ज असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज असणार. दोन्ही कार्बनवर काय असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग अशा वेळेस काय होत असते की हा CH3 ग्रुप काय करतो? या एका कार्बनवर समजा फॉर एक्झाम्पल या कार्बनवर इथं अटॅक केला त्यात. मग ज्यावेळेस हा अटॅक करतो त्यावेळेस हा बॉन्ड ब्रेक होत असतो इथं. हिअर दिस बॉन्ड विल बी ब्रेक. हा बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर काय होईल? इथं CH3 CH2 CH2 आणि O निगेटिव्ह. मग हा O निगेटिव्ह काय करते? लगेच पुन्हा अटॅक करते या पॉझिटिव्हला म्हणजे MgBr ला. पहा इकडं CH3 CH2 CH2 OMgBr. CH3 CH2 CH2 OMgBr. If we have to done the hydrolysis, then OH MgBr हा जो एक रिएक्टंट प्रोडक्ट आहे हा काय होईल? एकदम बाहेर पडेल. म्हणजे हा प्रोडक्ट एवढा बाहेर पडेल इकडं आणि हा O आहे तर O कोणाला अटॅक करते? H2 मधल्या फक्त H2 म्हणजे CH3 CH2 CH2 OH. This is the final product and this product is called as the N-propanol or N-propyl alcohol. त्याला काय म्हणतो आपण? N-propanol म्हणत असतो. So in this way आपण रिग्नार्ड्स रिएजंटचा उपयोग करून किंवा रिग्नार्ड्स रिएजंटचा उपयोग करून काय करू शकतो आपण रिग्नार्ड्स रिएजंटचा उपयोग करून प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्सरी अल्कोहोल आणि एन प्रोपॅनॉल असे तिन्ही चार टाईपचे अल्कोहोल्स काय करू शकतो आपण बनवू शकतो विथ मेकॅनिझम. देन we will discuss the next topic or the next reaction with the acyl chlorides. See here, reaction with the acyl chloride. In these reactions, methyl magnesium bromide is also known as the Grignard's reagent. Grignard's reagent is react with the acyl chloride to give first acetone. आता this is the second step reaction. ही किती स्टेप मध्ये रिएक्शन आहे? 2 स्टेप मध्ये रिएक्शन. पहा आता ही 2 स्टेप मध्ये रिएक्शन आहे. आपल्याला जर मेकॅनिझम जर आपण इकडे समजून घेतलं तर तुम्हाला पुढे डबल जास्त याचा अभ्यास करायची काहीच गरज नाही पडणार. जेवढे आपल्या लेक्चरला प्रोजेक्ट आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो मी. आता पहा कसं रिएक्शन होते. ज्यावेळेस मिथिल ऍसिड क्लोराइड इज रिएक्टेड विथ द रिग्नार्ड्स रिएजंट. आता ऍसिड क्लोराइड पाहू आपण. पहा स्ट्रक्चर ऑफ ऍसिड क्लोराइडचं काय असते? CH3C+OCl. हा झाला ऍसिड क्लोराइडचे स्ट्रक्चर. पाहून घ्या एकदा परत एक वेळेस. CH3C+OCl याला म्हणायचं ऍसिड क्लोराइड आणि CH3MgBr याला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड ॲज द रिग्नार्ड्स रिएजंट. इट्स कॉल्ड ॲज द रिग्नार्ड्स रिएजंट. याच्यामध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलं की तिथे काय करायचं? पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकदम माहित जर झाल्या तर आपण डायरेक्टली रिएक्शन्स तिथे काय करू शकतो किंवा रिएक्शन्स आपल्या तिथं इझिली करता येईल. लक्षात. CH3MgBr मधला CH3 काय असतो? निगेटिव्ह असतो. Mg काय असतो? आपला पॉझिटिव्ह असतो. CH3MgBr मधला CH3 निगेटिव्ह असतो. MgBr काय असतो? पॉझिटिव्ह असतो. मग CH3 हा निगेटिव्ह झाला. आता CH3C+OCl याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज कशावर येणार आहे पहा. आता हा जो सेंटरचा कार्बन ऍटम्स आहे हा सेंटर कार्बन ऍटम इज अटॅच टू द क्लोरीन. क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी असते? जास्त असते. त्याच्यानंतर हाच सेंटर मधला कार्बन इलेक्ट्रोनेगेटिव्ह वाला ऑक्सिजन ग्रुप आहे याची पण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी जास्त असते. याचा अर्थ जो सेंटरचा कार्बन आहे या सेंटरच्या कार्बनवर काय होईल की इथं पॉझिटिव्ह सेंटर तयार होईल. या क्लोरीनवर पण निगेटिव्ह चार्ज येईल, या ऑक्सिजनवर काय येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. त्याच्यामुळे बिकॉज ड्यू टू द हायर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दॅन द कार्बन ऍटम्स पेक्षा या ऑक्सिजनची आणि क्लोरीनची ही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी असते? जास्त असते. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते? जास्त असते. मग जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असेल तर त्या कार्बनवर काय ना ऑब्विसली पॉझिटिव्ह चार्ज येत असतो त्याच्यावर. आणि मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड मधला मिथिलवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. सीएर आता पाहिजे कसं अटॅक करतो तो. इथं फक्त आपण एक तुम्हाला रिएक्शन सेंटर आणि जो कोणता अटॅक करणार आहे तेवढंच आपण काय करू इथं स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो मी. आणि रिएक्शनचं मेकॅनिझम कसं होते आपल्याला समजून घेता येईल. या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आला, या CH3 वर निगेटिव्ह चार्ज आहे. हा CH3 वर निगेटिव्ह चार्ज वाला डायरेक्ट अटॅक कुठे करणार आहे? पहा इथं अटॅक केला. अटॅक केल्याच्या नंतर याला ऑलरेडी कोणतं अटॅच आहे? CH3 ग्रुप आहे, C+O ग्रुप आहे आणि Cl ग्रुप आहे. याच्यापैकी ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे तो ग्रुप काय होत असते? बाहेर जात असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं हा जो Cl ग्रुप आहे हा काय होईल? रिएक्शनच्या बाहेर जाईल. मग आता तयार काय होईल? पहिल्या स्टेप मध्ये पहा. म्हणजे आता फक्त अटॅचमेंट पण पहा. पहिली स्टेप मध्ये एक CH3 ग्रुप, हा एक CH3 ग्रुप आला जो की पहिलेच अटॅच होता तो आला.
आता जे नवीन आपण अटॅक केला त्याच्यावर या CS3 ग्रुपचा, हा CS3 ग्रुप इथं अटॅच झाला, एक क्लोरीन ग्रुप इथं अटॅच आहे. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये जर पाहिलं आपण, दुसऱ्या स्टेप मध्ये म्हणल्याच्या नंतर MgBr काय करले, O ला काय होईल अटॅच होईल आणि आपल्याला इथं काय आलं, इथं OMgBr आलं, इथे काय आलं OMgBr आलं. पण ठीक आहे, पण ज्यावेळेस आता OMgBr मधला एक बॉन्ड किंवा OMgBr मायनस होऊन ज्यावेळेस परत इथं एक बॉन्ड तयार होईल, C बॉन्ड O चा बॉन्ड, त्यावेळेस क्लोरीन हा काय होता मी सांगितलं पहिल्या स्टेप मध्ये हा बाहेर जात असते. म्हणून बाहेर घेऊन गेलं MgBrCl. MgBrCl हा रिएक्टंट काय झाला इथं बाहेर पडला आणि आपलं काय मिळालं, कीटोन्स मिळाला पहिल्या स्टेप मध्ये. पाहिजे कारण की MgBr मधला O आणि Mg मधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड परत कार्बनच्या साईडला पडला आणि कार्बन ऑक्सिजन हा डबल बॉन्ड तयार झाला आणि ती प्रोसेस होती न होती की क्लोरीन हा काय झाला बाहेर गेला, क्लोरीन काय झाला बाहेर गेला. म्हणून देर इज फॉर्मेशन ऑफ द ऍसिटोन इन अ फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप मध्ये काय झालं, ऍसिटोन तिथं तयार झाला. आता फर्स्ट स्टेप मधला ऍसिटोन घ्यायचा. आता ऍसिटोन सो ऑब्टेन्ड फर्दर रिएक्ट्स विथ द मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आणि डबल मिथिल मॅग्नेशियमचं काय करतो आपण, डबल रिग्नार्स एजंट सोबत रिएक्ट करायचं त्याला आणि देन देर इज फॉर्मेशन ऑफ द टर्सरी अल्कोहोल. पहा आता इथं शेवटची जर फायनल प्रोडक्ट पाहिला आपण, इथं फायनल प्रोडक्ट काय तयार होतं आपला, टर्सरी ब्युटाइल अल्कोहोल. इथं फायनल प्रोडक्ट काय तयार होईल आपला, टर्सरी ब्युटाइल अल्कोहोल काय होतं तिथं तयार होत असेल किंवा टर्सरी ब्युटाइल अल्कोहोल काय तिथं तयार होईल. आलं लक्षात. मग इन दिस वे आता पहिली स्टेप मधला कोणता आला, पहिल्या स्टेप मध्ये काय तयार झाला आपला, कीटोन तयार झाला, ऍसिटोन तयार झाला. मग हा ऍसिटोन घ्यायचा इन दुसऱ्या स्टेप मध्ये किंवा सेकंड स्टेप मध्ये. मग ऍसिटोन सो ऑब्टेन्ड फर्दर रिएक्ट्स विथ द मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आणि परत त्याला काय करायचं, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड सोबत त्याची रिएक्शन करायची. आपल्याला माहिती आहे की मिथिल मॅग्नेशियम जर रिएक्ट झालं तर आपण याच्या अगोदरचीच रिएक्शन पाहिली होती, when acetone is reacted with the methyl magnesium bromide then there is formation of टर्सरी अल्कोहोल. तिथे काय तयार होईल, टर्सरी अल्कोहोल तिथं काय होईल, तिथे तयार होईल. मग अशा पद्धतीने पहिल्यांदा इथं इंटरमिडिएट स्टेपला हा प्रोडक्ट तयार होईल आणि त्याचं जर आपण हायड्रोलायसिस जर केलं, इथं जर हायड्रोलायसिस केलं, हायड्रोलायसिस केल्याच्या नंतर आपल्याला टर्सरी ब्युटाइल अल्कोहोल काय होते तिथं फॉर्मेशन होत असतं किंवा टर्सरी ब्युटाइल अल्कोहोल काय करते आपल्याला तिथं मिळत असतं. लक्षात. तर अशा पद्धतीने काय होत असते की रिएक्शन होत असते. म्हणून मी सांगतो तुम्हाला की जर आपल्याला मेकॅनिझम जर तुमच्या लक्षात जर बसलं तर मेकॅनिझम जर लक्षात बसल्याच्या नंतर मेकॅनिझम खूप महत्वाचं असते. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये मेकॅनिझम खूप महत्वाचं असते. एकदा तुम्हाला मेकॅनिझम जर समजलं तर तुम्हाला कोणतीही रिएक्शन तुम्ही इझिली काय करू शकता किंवा इझिली त्याचं प्रोडक्ट तुम्ही फॉर्मेशन करू शकता. ते 4 नंबरची रिएक्शन पाहू आपण, 5 नंबर सॉरी, द रिएक्शन विथ द मिथिल सायनाइड. आता इथं पण सेम पहा, रिएक्शन विथ द मिथिल सायनाइड. आता रिएक्शन विथ द मिथिल सायनाइड जर पाहायचं असेल आपल्याला तर तिथं सुद्धा काय आपल्याला की मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड रिएक्ट विथ द मिथिल सायनाइड. मिथिल सायनाइड सोबत काय केलं आपला रिग्नार्स एजंट काय झाला समजा फॉर एक्झाम्पल रिएक्ट झाला, फॉलोड बाय द ट्रीटमेंट विथ द डायल्यूट मिनरल ऍसिड फॉर्म्स द किटी अमाइन्स इंटरमिडिएट. आता किटी अमाइन्स हा जो इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे, हा जो इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे या इंटरमिडिएट प्रोडक्ट म्हणायचं किटी अमाइन्स. त्याला काय म्हणायचं, किटी अमाइन्स. किटी अमाइन्स कशामुळे म्हणायचं, कारण की त्यात कोणता कोणता ग्रुप आहे, म्हणजे इथं काय आहे किटी अमाइन्स. अमाइन्स कशामुळे म्हणतो, कारण इथं नायट्रोजन ग्रुप आहे, म्हणजे NH चं कन्वर्जन NMgBr मध्ये झालं म्हणून आपण किटी अमाइन्स म्हणतो. आणि जर त्याचं हायड्रोलायसिस जर केलं किटी अमाइन्सचं, देन देयर इज फॉर्मेशन ऑफ द ऍसिटोन प्लस NH3 इज रिमूव्ह फ्रॉम द रिएक्शन मिक्सचर. मग आता पहा इथं काय किटी अमाइन्स, दिस ऑन हायड्रोलायसिस गिव्ह द कीटोन. म्हणजे when methyl cyanide is reacted with the Grignard's reagent, then finally we have to obtain the acetone. Acetone काय होता आपल्याला त्या रिएक्शन मधून मिळत असतो किंवा acetone आपल्याला त्या रिएक्शन मधून काय होईल तिथं मिळून जाईल किंवा acetone आपल्याला त्या रिएक्शन मधून जनरली मिळत असतो. सी हिअर, आता रिएक्शन पहा कशी होती इथं. मिथिल सायनाइड, मिथिल सायनाइडचं काय स्ट्रक्चर आहे, CH3C ट्रिपल बॉन्ड NH. मिथिल सायनाइड, सायनाइड मीन्स मिथिल सायनाइड म्हणजे काय, CH3C ट्रिपल बॉन्ड NH. मग CH3C ट्रिपल बॉन्ड NH मधला ज्यावेळेस रिग्नॉस सोबत रिएक्ट होईल त्यावेळेस काय होतो, हा CH3 ग्रुप जो आहे निगेटिव्ह चार्ज वाला, हा CH3 ग्रुप काय करतो, रिएक्ट करतो कशावर, या कार्बन ऍटमवर. या ट्रिपल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक होऊन ती NHBr ला काय होईल डबल तिथं एक किंवा दोन बॉन्ड ब्रेकिंग होऊन काय होईल तिथं परत त्याचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होते, CH3. इकडे बघा इथं आता इंटरमिडिएट प्रोडक्ट जर आपण पाहिला असेल तर इंटरमिडिएट प्रोडक्ट मध्ये एक ऑलरेडी CH3
हा दुसरा CH3 अटॅच झाला, C डबल बॉन्ड N MgBr, C डबल बॉन्ड N MgBr काय अटॅच झाला. इफ या प्रोडक्ट जर आपण जर हायड्रोलायसिस केलं H पॉझिटिव्ह H2O, तर MgBrOH हा काय होते पहिल्यांदा रिएक्शनच्या बाहेर जातो आणि देन वी हॅव टू ऑब्टेन इन फर्स्ट स्टेप वी हॅव टू ऑब्टेन द किटियामाइन्स. इथे काय मिळतात किटियामाइन्स मिळतात आपल्याला, म्हणजे CH3C CH3 C डबल बॉन्ड NH हा ग्रुप काय म्हणतो आपल्याला मिळत असतो आणि त्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज द किटियामाइन्स. किटियामाइन्स मिळाला आपल्या इथं. जर या किटियामाइन्स जर आपण हायड्रोलायसिस केलं किंवा किटियामाइन्स जर हायड्रोलायसिस केलं देन इथे काय फक्त या NH रिमूव्ह होऊन इथे फक्त काय होतं, फक्त एक हायड्रोलायसिस मधला O इथे अटॅच होईल आणि दोन H2 जे असतील तिथे NH3 पाहिजे. पहिले NH होता, NH आणि वॉटर मॉलिक्युल मध्ये दोन हायड्रोजन काय तयार झाला, NH3 तयार झाला आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट काय होईल याचं इथे ऍस्टोन आपलं काय ऍस्टोन मिळाला. आता ही झाली एक फर्स्ट स्टेप याची. आता आपल्याला जर याची पुढची जर स्टेप करायची असेल तर या ऍसिटोन सोबत काय करायचं, परत रिग्नॉस रिएजंट काय करायचं, रिएक्ट करायचा. रिग्नॉस रिएजंट जर रिएक्ट केला तर आपल्याला एक इंटरमिडिएट प्रोडक्ट मिळेल आणि डबल त्याचं हायड्रोलायसिस केलं देन वी गिव्ह द टर्सरी अल्कोहोल. म्हणजे आपण मिथिल सायनाइड पासून सुद्धा टर्सरी अल्कोहोल बनवू शकतो. लक्षात, म्हणजे मिथिल सायनाइड पासून सुद्धा आपण टर्सरी अल्कोहोल काय करतो तो प्रिपेअर करू शकतो. जरी आपल्याला एक एक स्टेप प्रोडक्ट मिळाला, आपल्याला एक स्टेप प्रोडक्ट कोणता आपला एक स्टेप प्रोडक्ट आहे ऍसिटोन, पण ऍसिटोन सोबत जर अजून जर आपण काय रिएक्ट केलं, जर मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड म्हणजेच रिग्नास रिएजंट जर रिएक्ट केला देन वी हॅव ऑब्टेन्ड द टर्सरी अल्कोहोल. म्हणजे या रिएक्शन पासून सुद्धा काय करतो आपण टर्सरी अल्कोहोल तिथं मिळवू शकतो किंवा टर्सरी अल्कोहोल आपल्याला तिथे मिळवता येईल. लक्षात. ते लास्ट रिएक्शन आपण घेतली मध्ये reaction with the carbon dioxide. Reaction with the carbon dioxide. Acetic acid can be obtained. पाहता acetic acid सुद्धा आपण या कार्बन डायऑक्साइड पासून किंवा CO2 पासून आपण ऍसिटिक ऍसिड प्रिपेअर करू शकतो. आता कार्बन डायऑक्साइड पासून ऍसिटिक ऍसिड कसं प्रिपेअर करायचं पहा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल तर कसे कसे प्रोडक्ट इथे घेतलेले आहेत. रिएक्शन विथ कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइडचं स्ट्रक्चर माहिती आपल्याला CO2. CO2 काय आपल्या कार्बन डायऑक्साइडचं स्ट्रक्चर आहे. ऍसिटिक ऍसिड कॅन बी ऑब्टेन्ड इन सॅटिस्फॅक्टरी yield when the solution of the methyl magnesium bromide is poured over the fine powder solid carbon dioxide. जर सॉलिड कार्बन डायऑक्साइड वर आपण जर टाकला असेल किंवा कार्बन डायऑक्साइड जर आपण जर मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड जर टाकलं, कॉल्ड ॲज द ड्राय आईस. कार्बन डायऑक्साइड किंवा सॉलिड कार्बन डायऑक्साइड काय म्हणतात इकडे बघा, काय म्हणतात ऐकून घ्या, हे नाव पण तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. सॉलिड कार्बन डायऑक्साइड कॉल्ड ॲज द ड्राय आईस. सॉलिड कार्बन डायऑक्साइड is called as the dry ice and decomposing the complex so form with the dilute mineral acid. काय होईल तिथं डायल्यूट मिनरल ऍसिड तयार होते आणि शेवटी आपल्याला फायनली वी गेट्स द ऍसिटिक ऍसिड. सो हाऊ इट इज प्रिपेअर्ड, सी इन दिस रिएक्शन. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडला काय म्हणतो आपण, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इज कॉल्ड एज द रिग्नार्ड्स रिएजंट. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इज कॉल्ड एज द रिग्नार्ड्स रिएजंट. ज्याला म्हणतो आपण जनरली रिग्नार्ड्स रिएजंट म्हणत असतो. आणि रिग्नार्ड्स रिएजंट हा कशासोबत रिएक्ट होलाय, कार्बन डायऑक्साइड. सॉलिड कार्बन डायऑक्साइड इज कॉल्ड एज द ड्राय आईस. हे लक्षात ठेवा. साधी आईसला काय म्हणतो आपण, साधी आईस जी बर्फ असते ती आईस असते, पण ड्राय आईस जर पाहायचं असेल तुम्हाला तर काय असतो तो सॉलिड कार्बन डायऑक्साइडला म्हणतो आपण ड्राय आईस किंवा सॉलिड CO2 म्हणतो आपण ड्राय आईस. याचं अजून जर एक्झाम्पल द्यायचं झालं असेल तर तुम्ही जर बॉटनी डिपार्टमेंट मध्ये जर आले असाल, बॉटनी डिपार्टमेंट मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला फायर जे आपण कंट्रोल करतो ते डिव्हाइस इथं नाही, पण आपल्या केमिस्ट्री डिपार्टमेंट मध्ये फायर एक्सटिंग्विशर एक नावाचं आहे. तर त्या फायर त्याचे ब्लॉक असतो मोठा आणि त्याच्यातून जर आपण जर दाबल्याच्या नंतर तिथून एक असं व्हाईट पावडर पडते का खाली, व्हाईट पावडर. दिस व्हाईट पावडर इज नथिंग बट द सॉलिड कार्बन डायऑक्साइड. एक असते सॉलिड CO2 असतो. लक्षात. मग आता पाहू याची रिएक्शन कशी होते. तर मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड मधला पहा आता मेकॅनिझम कसं होईल फायनली. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड मधला CH3 जो ग्रुप आहे तो पहिल्यांदा काय करतो, या कार्बनवर अटॅक करतो. या कार्बनवर अटॅक केला पहिल्या स्टेप मध्ये. तर पहिल्या स्टेप मध्ये काय होईल की एक C डबल बॉन्ड O ऍज इट इज राहील, म्हणजे हा C डबल बॉन्ड O ऍज इट इज राहील, पण दोघांपैकी एका मधला एक सिंगल बॉन्ड ब्रेक होऊन तो MgBr सोबत काय करेल, रिएक्शन करेल आणि तो काय करेल OMgBr तयार होईल.
म्हणजे CS3 C डबल बॉन्ड O OMGBr. जर हायड्रोलायसिस जर आपण केलं या रिएक्शन स्टेप्स जर इफ वी टू हायड्रोलाइज दिस स्टेप और इंटरमिडिएट स्टेप then प्रोडक्ट काय करायला पाहिजे CS3 C डबल बॉन्ड OH यालाच म्हणतो आपण इज कॉल्ड एज द एसिटिक ऍसिड. then it is called as the acetic acid आणि प्रोडक्ट काय असतं आपला बाय प्रोडक्ट कोणता येणार तिथं MgOHBr आणि acetic acid. in this way we have to prepare the acetic acid from the solid CO2 किंवा कार्बन डायऑक्साइड पासून CO2 पासून आपण with the help of the Grignard's agent आपण काय बनवतो आपण acetic acid जनरली तिथं प्रिपेअर करतो किंवा acetic acid जनरली प्रिपेअर करता येतो. So we have to take the revision of this topic और ऑर्गॅनोमेट्रिकचं काय करू आपण थोडक्यात रिव्हिजन घेऊ. आता मी तुम्हाला एक रिएक्शन सांगतो. पहिली रिएक्शन आता उलट जाऊ आपण जसं पहिले आलो टॉप टू बॉटम आपण आलो आता आपण काय करू बॉटम टू टॉप जाण्याचा प्रयत्न करू. आता मी सांगतो तुम्हाला when Grignard's reagent is react with the carbon dioxide. See, when Grignard's reagent is react with the carbon dioxide, then there is formation of the acetic acid. Then there is formation of the acetic acid. त्याच्यानंतर याच्या अगोदरच्या याच्यात मध्ये पाहिली होती आपण इथं काय होत असतं की आता पहा पुढच्या स्टेप मध्ये when methyl cyanide is reacted with the Grignard's reagent in first step we have to obtain the acetone. काय सांगितलं आपण ज्यावेळेस मिथिल सायनाइड हा Grignard's reagent सोबत रिएक्ट होतो त्याचा इंटरमिडिएट जो प्रोडक्ट असतो त्या इंटरमिडिएट प्रोडक्टचं नाव आहे किटियामाइन्स. मिथिल सायनाइड इज रिएक्टेड विथ द CS3MgBr or Grignard's reagent. In first step it gives the ketyamines. If we have to hydrolyze this ketyamines then there is formation of the acetone. लक्षात. त्याच्यानंतर when the acetyl chloride is reacted with the methyl magnesium bromide or the Grignard's reagent. In first step we have to get the acetone आणि acetone सोबत जर परत आपण दुसऱ्या स्टेप मध्ये जर Grignard's reagent सोबत जर रिएक्ट केलं then there is formation of the tertiary butyl alcohol. There is formation of the tertiary butyl alcohol. Then in next step when Grignard's reagent is reacted with the ethylene oxide. जर Grignard's reagent हा ethylene oxide सोबत जर रिएक्ट झाला then we have to give the N-propanol or N-propyl alcohol काय होते तयार होत असते. N-propyl alcohol काय होते तिथं तयार होत असते. लक्षात. आता त्याच्यानंतर आपल्याला माहितच आहे की काय काय आहेत रिव्हिजन मध्ये जर फॉर्माल्डिहाइड जर Grignard's reagent सोबत जर रिएक्ट केलं then there is formation of the primary alcohol. when आता सेकंडरी अल्कोहोल जर बनवायचं असेल आपल्याला तर कशासोबत फॉर्माल्डिहाइड सोबत रिएक्ट करावं लागतं नाही मग काय रिएक्ट करायचं ऍस्टॅल्डिहाइड सोबत रिएक्शन करायची. ऍस्टॅल्डिहाइड सोबत रिएक्शन केली तर काय फॉर्मेशन होईल तिथं सेकंडरी अल्कोहोल होईल. त्याच्यानंतर जर कीटोन सोबत जर रिएक्शन केली Grignard's reagent then there is formation of the tertiary alcohol. लक्षात. हे तिन्हीच्या तिन्ही रिएक्शन्स किंवा आपण रिव्हिजन मध्ये त्या रिएक्शन्स काय करू आपण जनरली पाहत असतो आणि वर जर पाहिलं त्याचं प्रिपरेशन मेथड तर मेटलला काय करतो आपण डायरेक्टली प्रिपेअर करत असतो किंवा मेटलची प्रिपरेशन मेथड्स मध्ये आपण पाहिलं आपण अल्केन्स कसं तयार करतात अल्काइन्स या तिन्ही विथ द हेल्प ऑफ द Grignard's reagents नुसार किंवा Grignard's reagentच्या मदतीने आपण अल्केन अल्काइन अल्किन्स हे तिन्ही पण तयार करू शकतो. त्याच्यानंतर प्रायमरी अल्कोहोल तयार करता येते सेकंडरी अल्कोहोल तयार करता येते टर्सरी अल्कोहोल तयार करता येते आणि कीटोन सुद्धा आपल्याला तिथं तयार करता येते. लक्षात. तर वाईड ऍप्लिकेशन्स या Grignard's reagentचे काय तर वाईड ऍप्लिकेशन्स आहेत भरपूर सारे ऍप्लिकेशन्स काय आहेत या Grignard's reagentचे. म्हणून काय होत असतं की सायंटिस्ट जे आहेत किंवा जे केमिस्ट आहेत ते केमिस्ट लोक जास्तीत जास्त काय झाले की Grignard's reagentच्या प्रिपरेशन मध्ये आणि त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये लागलेले आहेत किंवा ऍप्लिकेशन्स त्याची बनवत आहेत. लक्षात. सो वी स्टॉप द टुडेज लेक्चर. इथं आपण काय करू आपल्या लेक्चर थांबू. एक सूचना आहे तुमच्यासाठी की अशी सूचना अशी आहे की आपण काल जे सेकंड युनिट संपवलं तर त्याची मी काय करणार आहे की तुम्हाला 10 मार्काची फक्त टेस्ट ठेवणार आहे. किती मार्काची 10 मार्काची टेस्ट ठेवणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय करू करेक्ट अल्टरनेटिव्ह टाकू एखादी फिलिंग द ब्लॅक्स टाकू आणि तुम्हाला फक्त क्वेश्चन फक्त 5च विचारणार आहे मी आणि ही टेस्ट ही कशावर होईल आपली टेस्ट मोडवर आपली टेस्ट होईल. मी आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला काय करेल की टेस्ट मोडची जी काही लिंक असेल ती लिंक फॉरवर्ड करेल आणि तुम्ही त्याचे आन्सर करून मला काय करतो उद्यापर्यंत पाठवून द्यायचं मग आपण चेक करू. लक्षात. तर ती एक टेस्ट सॉल्व्ह करा. जवळपास एक्झामच्या सूचना चालूच आहेत. ऑनलाईन ऑफलाईनच्या एक्झामच्या सूचना चालू आहेत. तशा असतील आपली जवळपास दोन्ही पद्धतीने आपण घेऊ शकतो ऑनलाईन पण घेऊ शकतो